जेव्हा कधी भारत आणि पाकिस्तानमध्ये काही गोष्टी घडतात, मग ते सैनिकी कारवाया असो वा क्रिकेट मॅच, दोघांचाही शेजारी असलेल्या अफगाणिस्तानातून भारताला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो. याच गोष्टीचं कौतुक भारतीयांना वाटतं आणि अफगाणी लोकांना सुद्धा. पाकिस्तान म्हणजेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान म्हणजेच इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान, शेजारी असलेले हे दोन्ही देश मुस्लिम देश आहेत. पण आता त्याच दोन देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. भारताचे दोन शेजारी, त्यांच्यात युद्ध सुरू झाल्याने भारतातही याची चर्चा होते. कारण पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील एका हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू तर 250 लोक जखमी झाल्याचं तालिबान सरकारकडून सांगण्यात आलंय. अफगाण सरकारकडून माहिती दिली गेली की सोमवारी रात्री 9 वाजता शहरात मोठ्या स्फोटांचे आवाज घुमले. याला प्रत्युत्तर म्हणून अँटी ड्रोन मिसाईलमधून फायरिंग देखील करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली. पाकिस्तानी लष्करानं काबूलच्या एका नशामुक्ती केंद्रावर हल्ला केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली. या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानचा बदला घेण्याची शपथ घेतली. सरकारी प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी एक्स अकाउंटवर केलेल्या एका पोस्टमध्ये या हल्ल्याचा निषेध केला असून याला अफगाणिस्तानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं उघड उल्लंघन केल्याचं संबोधलं आहे. त्यांनी सांगितलं की या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांपैकी बहुतांश व्यक्ती हे अंमली पदार्थाच्या व्यसनावर उपचार घेत असलेल्या रुग्ण होते. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशर्रफ जैदी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला टार्गेट करण्यात आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानचा दावा आहे की तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP यांच्या तळांना लक्ष्य केल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानातील तालिबान सरकार TTP दहशतवाद्यांना आश्रय देत आहे, ज्यांचा वापर करून पाकिस्तानमध्ये हल्ले केले जात आहेत. त्यामुळेच पाकिस्तानकडून या दहशतवादी तळांवर हल्ले केले जात आहेत. मात्र या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचं तालिबान सरकारचं म्हणणं आहे. खरं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये आधीपासून मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. सीमेवरून दोन्ही देशात वाद होते, मात्र मधल्या काळात सर्व काही ठीक होतं. मात्र अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार पुन्हा आल्यानंतर हा वाद पुन्हा पेटला. पाकिस्तान तालिबान म्हणजेच तेहरीक-ए-तालिबान या संघटनेला अफगाणिस्तानमध्ये आश्रय दिला जात असून त्यांच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना वेग आल्याचा आरोप पाकिस्तानने केला. त्यानंतर 2022 पासून हा संघर्ष अधिक पेटलाय. पाकिस्तानी तालिबान बलोच बंडखोर यांच्याकडून पाकिस्तानात हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानकडून 2022, 2024 आणि 2026 मध्ये अफगाणिस्तानात हवाई हल्ले करण्यात आले. त्यात अफगाणिस्तानचा दावा आहे की निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय, तर पाकिस्तानचं म्हणणं आहे की आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत. असं असलं तरी या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात असून आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध पेटतं का अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच भारतात याची चर्चा आहे. एकूणच आता इराण इस्रायल यांच्या युद्धात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या युद्धाची भर पडते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण पाकिस्तानकडून झालेला हा हल्ला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.